नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर 2 आपल्याला फोरियर ट्रान्सफॉर्मचा बघायचा आहे. आपला जो आहे सब्जेक्ट इंटिग्रल ट्रान्सफॉर्म आहे. बघा लेक्चर 2 मध्ये आपण एक्झाम्पल पाहिलेले. आता मी सेकंड एक्झाम्पल पाहतो. काय? फाइंड द फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ द कॅरेक्टरिस्टिक फंक्शन. आता कॅरेक्टरिस्टिक फंक्शन काय असतं बघा, की कॅरेक्टरिस्टिक फंक्शन ऑफ एक्स आणि एखादा सपोज इंटरवल असेल काहीतरी, सपोज तुमच्याकडे ए पॉइंटवर, ठीक आहे. तर तुम्ही याला काय म्हणू शकता की एक तर 1 व्हॅल्यू असते, एक तर 0. तर एखादा इंटरवल बघायचा आपल्याला एखादा, तर त्याला कसं एक्स बिलॉंग्स टू, हा एक्स जो आहे जर त्या सेटमध्ये गेला तर सपोज म्हणून मी की -a to a हा आपला इंटरवल आहे. ह्या इंटरवल मध्ये जर हा एक्स गेला तर -a to a तर त्याची व्हॅल्यू 1 असते. जर हा एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ह्या इंटरवलच्या बाहेर असेल -a to a तर त्याची व्हॅल्यू 0 असते. असा जो फंक्शन असेल त्याला आपण म्हणतो कॅरेक्टरिस्टिक फंक्शन. ठीक आहे, समजलं. कॅरेक्टरिस्टिक फंक्शन काय असेल की जर हा एक्स जो आहे जर एक्स ह्या सेटमध्ये असेल तर त्याची 1 व्हॅल्यू असते, जर तो ह्या सेटमध्ये नसेल तर त्याची व्हॅल्यू 0 असते. तर तो झाला तुमचा कॅरेक्टरिस्टिक फंक्शन. तर बघा इथं काय की आपल्याला फोरियर ट्रान्सफॉर्म करायचे कॅरेक्टरिस्टिक फंक्शन, दिस इज फंक्शन. आपल्याला माहिती आहे फोरियर ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन पाहिलेली आपण. मग डेफिनेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पुट. तर कॅरेक्टरिस्टिक ऑफ -a to a x हे झालं तुमचं कॅरेक्टरिस्टिक फंक्शन. ठीक आहे. तर आपल्याला काढायचं आहे की हे कॅरेक्टरिस्टिक फंक्शन कसं डिनोट केलं जाईल. बघा कॅरेक्टरिस्टिक ऑफ -a to a अँड x. बघा याची एक तर काय असेल, एक तर 1 व्हॅल्यू असेल, एक तर 0 व्हॅल्यू. तर 0 कधी असेल, ज्यावेळेस x बिलॉंग्स टू -a to a आणि x डज नॉट बिलॉंग्स टू -a to a. तर याचा मिनिंग काय झाला की 1 0 कधी x मॉड ऑफ x. बघा याचा मिनिंग काय झाला की मॉड ऑफ x लेस दॅन a म्हणजेच काय -a to a. आता इथं बघा, इथं स्ट्रिक्टली काय क्लोज इंटरवल आहे म्हणून इथं, ठीक, इथं पण क्लोज घ्यायला पाहिजे होतं. आणि इथं काय बघा मॉड ऑफ x ग्रेटर दॅन a म्हणजेच कोणता की डज नॉट बिलॉंग्स टू दिस म्हणजेच्या बाहेरचा. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल a to a -a to a असेल तर हा जो मधला पार्ट आहे हा 0. हा जो मधला पार्ट याला कसं लिहू शकतो आपण, मॉड ऑफ x लेस दॅन a. आणि हे जे बाहेरचे पार्ट आहेत बघा, ह्या -a पासून इकडं आणि ह्या +a पासून इकडं, तर याला लिहितो आपण मॉड ऑफ x ग्रेटर दॅन a. ठीक आहे. तर आपल्याकडे x जो घ्यायचा आहे, कुठून घ्यायचा आहे, -a to a. त्याच्यामध्ये फंक्शनची व्हॅल्यू किती येते, 1. आणि हे जे बाहेर आहे इथं 0, इथं 0, कारण कॅरेक्टरिस्टिक फंक्शन आहे. ठीक आहे. याचं काय करायचं आपल्याला, फोरियर ट्रान्सफॉर्म करायचं. आता मी तुम्हाला MCQ आपला जो पेपर होणार आहे ते MCQ टाइप मध्ये होणार आहे, म्हणून याच्यावर MCQ कसा विचारला जाईल बघा, की फोरियर फाइंड द कॅरेक्टरिस्टिक फंक्शन, फाइंड द फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ कॅरेक्टरिस्टिक फंक्शन. तर तुम्हाला काय लिहायचं, डायरेक्टली आन्सर लिहायचं आहे. बघा इथं की तुमच्याकडे फोरियर ट्रान्सफॉर्म जो आहे तो कॅरेक्टरिस्टिक फंक्शनचा किती येतो, √2/π sin ak अपॉन k. हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की कॅरेक्टरिस्टिक फंक्शनचा फोरियर ट्रान्सफॉर्म किती येतो, √2/π × sin ak अपॉन k. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तुम्ही हे लिहून घेऊ शकता शॉर्ट मध्ये. त्याच्यानंतर पाहिजे आपल्याला काय बघा, इथं लिहून घ्या. एक तर तुमचा हा असेल 1/√2 -a to a e ikx dx. बाय डेफिनेशन जर पुट केली तर आपल्याकडे एक तर 0 येईल आणि एक तर 1 येईल फंक्शन. मग ज्यावेळेस 0 येईल तो पूर्ण 0 होऊन जाईल. राहिलं काय आपल्याकडे फक्त हे, याचा जो इंटिग्रेशन येईल तो हा येतो आणि हे इंटिग्रेशन तुमचं काय असेल, कॅरेक्टरिस्टिक फंक्शनचं फोरियर ट्रान्सफॉर्म. ओके. आता हे पण झालं. आता नेक्स्ट आपल्याकडे काय, फोरियर ट्रान्सफॉर्म जनरलाइज फंक्शन. याचं डेफिनेशन पाहूया एक एक आपण इथं. बघा ही एक डेफिनेशन आपल्याला विचारलं जाऊ शकते. काय आहे ते डेफिनेशन बघा, की सपोज a इज अ रिअल और कॉम्प्लेक्स व्हॅल्यू फंक्शन. तर तुम्हाला विचारलं जाईल की रिअल आणि कॉम्प्लेक्स व्हॅल्यू फंक्शन काय, की ज्या फंक्शनची रेंज ही रिअल किंवा कॉम्प्लेक्स मध्ये जात असेल तर त्याला रिअल अँड कॉम्प्लेक्स और कॉम्प्लेक्स व्हॅल्यू फंक्शन म्हणतो. तर तुमच्याकडे जी ऑफ फंक्शन आहे काय, की तो रिअल व्हॅल्यू किंवा कॉम्प्लेक्स व्हॅल्यू दोन्हीपैकी एक असेल. तो डिफाईन केलाय कशावर, फॉर ऑल x बिलॉंग्स टू r अँड इट इज इन्फिनाइटली डिफरन्शिएबल. बघा इथं इन्फिनाइटली डिफरन्शिएबल एव्हरीवेअर. म्हणजे काय, प्रत्येक पॉईंटवर काय आहे, डिफरन्शिएबल आहे. किती वेळेस आहे ते, इन्फिनाइटली डिफरन्शिएबल आहे.
अँड सपोज दॅट इच डेरिव्हेटिव्ह टेन्स टू 0. तर प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला मी तर काय आला पाहिजे, टेन्स टू 0 ॲज एक्स मॉड ऑफ एक्स टेन्स टू इन्फिनिटी फास्टर दॅट एनी पॉझिटिव्ह पॉवर ऑफ एक्स रेस टू -1 or in other word suppose that for each positive integer n and small n. बघा हे दोन आहेत, स्मॉल n आणि हे n. आता हे जे आहे लिमिट मॉड ऑफ एक्स टेन्स टू इन्फिनिटी एक्स रेस टू n. आता एक्स रेस टू n म्हणजे काय, आपल्याला एनी पॉझिटिव्ह इंटिजर कोणताही पॉझिटिव्ह इंटिजर घ्या इनटू जी रेस टू n म्हणजे काय, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह, थर्ड डेरिव्हेटिव्ह, फोर्थ, किती डेरिव्हेटिव्ह घ्या, यांचं जर लिमिट 0 आला तर ह्या फंक्शनला आपण काय म्हणतो, गुड फंक्शन. बघा एखादा फंक्शन गुड फंक्शन कधी असेल की त्याच्याबरोबर बघा एक्स रेस टू पॉवर किती घ्या मल्टिप्लाय मध्ये, आणि त्या फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह घेत राहिलो मी आणि त्याचं जर मॉड ऑफ एक्स टेन्स टू इन्फिनिटी केला, जर त्या फंक्शनचं लिमिट जर 0 आलं तर त्या फंक्शनला काय म्हणतो आपण, गुड फंक्शन. आता तुम्हाला एक्झाम्पल विचारलं जाईल की गुड फंक्शन कोणते कोणते आहेत. बघा की हा पण गुड फंक्शन आहे इथं. आता मी विच ऑफ द फॉलोइंग आर गुड फंक्शन, म्हणजे खालीलपैकी कोणतं गुड फंक्शन आहे तुम्हाला जर विचारलं गेलं तर मी त्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. बघा आता गुड फंक्शन समजलं असेल काय, की तुमच्याकडे एक फंक्शन आहे जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स फंक्शनला गुड फंक्शन कधी म्हणायचं, तो फर्स्ट एक तर रिअल व्हॅल्यू पाहिजे नाहीतर आता कॉम्प्लेक्स व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे, हा जर रिअल आणि कॉम्प्लेक्स असेल तर तो एव्हरी टाइम डिफरन्शिएबल पाहिजे. कोणत्याही पॉईंटला काय पाहिजे, तो डिफरन्शिएबल पाहिजे. आणि डिफरन्शिएबल झाल्यानंतर तर डिफरन्शिएबल झाल्यानंतर काय, त्याचा डेरिव्हेटिव्ह टेन्स टू 0 आला पाहिजे. याचा डेरिव्हेटिव्ह किती, इच डेरिव्हेटिव्ह टेन्स टू 0. मग ज्यावेळेस मी याचं लिमिट घेईल त्यावेळेस काय आला पाहिजे, 0. असं जर असेल तर त्या फंक्शनला आपण गुड फंक्शन म्हणतो. तर तुम्हाला ही गुड फंक्शनची डेफिनेशन झाली. आता एक्झाम्पल पाहिजे आपल्याला गुड फंक्शन. हा एक एक्झाम्पल आहे, जी ऑफ एक्स इक्वल टू ई रेस टू EXP म्हणजेच काय, एक्स रेस टू -1 - एक्स स्क्वेअर रेस टू इनवर्स. सिमिलरली बघा की एक्झाम्पल ऑफ गुड फंक्शन कोणते कोणते आहेत. ई रेस टू, बघा फर्स्ट इथं लिहून घेतो मी, ई रेस टू -एक्स स्क्वेअर, दिस इज गुड फंक्शन. त्याच्यानंतर दुसरा आहे एक्स इंटू ई रेस टू -एक्स स्क्वेअर, दिस इज गुड फंक्शन. थर्ड आहे 1 + एक्स स्क्वेअर रेस टू -1, दिस इज गुड फंक्शन. 4 ई रेस टू -एक्स स्क्वेअर, दिस इज गुड फंक्शन. अँड 5 6 h स्क्वेअर एक्स इज अ गुड फंक्शन. हे गुड फंक्शन झाले तुमचे. आता जे गुड नाही फंक्शन, तो गुड कोणता नाहीये, बघा इथं की ई रेस टू मॉड ऑफ एक्स, दिस इज नॉट अ गुड फंक्शन. हे एक्झाम्पल झाले तुमचे गुड फंक्शन. फक्त एकच एक्झाम्पल काय तुमच्याकडं, नॉट अ गुड फंक्शनचं. आता बाकी बघा इथं हे झालं गुड फंक्शनचे एक्झाम्पल. इथं मी हे करून घेतो, दिस इज गुड फंक्शन. हा गुड नाहीये की तो डिफरन्शिएबल नाहीये. आपल्याला तर काय पाहिजे होतं की डिफरन्शिएबल. मॉड ऑफ एक्स फंक्शन डिफरन्शिएबल नसतो 0 पॉईंटवर, म्हणून हे जे फंक्शन आहे ई रेस टू मायनस मॉड ऑफ एक्स इज नॉट अ गुड फंक्शन. त्याच्यानंतर दुसरा आहे बघा इथं अ सिक्वेन्स ऑफ गुड फंक्शन. बघा गुड फंक्शनची सिक्वेन्स घेतली, fn ऑफ एक्स इज कॉल्ड रेग्युलर इफ फॉर एनी गुड फंक्शन जी ऑफ एक्स. बघा जी सिक्वेन्स आहे ही सिक्वेन्स ऑफ गुड फंक्शन इज कॉल्ड रेग्युलर. कधी म्हणायचं, इफ एनी गुड फंक्शन जी ऑफ एक्स. म्हणजे सेम काय बरं की आपण जे घेतो तो काय की एक्स रेस टू एन घेतो. आता काय घ्यायचं आपल्याला की एक सिक्वेन्स घ्यायची. जर सिक्वेन्स जर घेतली मी n टेन्स टू इन्फिनिटी - fn ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स इक्वल टू dx, तर हे झालं तुमचं रेग्युलर. ठीक आहे, रेग्युलर मध्ये काय पाहिजे आपल्याला, जे फंक्शन घेणार आहे fn ऑफ एक्स, ती काय आपली पाहिजे, गुड सिक्वेन्स पाहिजे, म्हणजे गुड फंक्शन पाहिजे, तरच तुमचं काय येईल, दिस इज अ रेग्युलर. मग रेग्युलरची डेफिनेशन काय येईल तुमच्याकडं, अ सिक्वेन्स ऑफ गुड फंक्शन fn ऑफ एक्स इज कॉल्ड अ रेग्युलर इफ फॉर एनी गुड फंक्शन जी ऑफ एक्स. आता मी काय करेल, क्वेश्चन मध्ये हे टाकून देईल आणि ऑप्शन मध्ये टाकून जाईल ए ऑप्शन दिस, बी ऑप्शन असंच काहीतरी, सी ऑप्शन. तर तुमचं काय ऑप्शन हे ट्रू असेल. त्याच्यानंतर बघा एक्झाम्पल आहे गुड फंक्शन रेग्युलर फंक्शनचं. तुम्हाला विचारलं जाईल विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल आर रेग्युलर सिक्वेन्स. तर ते काय, fn ऑफ एक्स इक्वल टू 1/n 5 ऑफ एक्स, दिस इज अ रेग्युलर सिक्वेन्स फॉर एनी गुड फंक्शन. तर तुम्हाला गुड फंक्शन साठी सिक्वेन्स कोणती घ्यायची आहे, दिस रेग्युलर सिक्वेन्स 1/n 5 ऑफ एक्स. आता हे बाकीचं आपल्याला काही एवढं गरज नाहीये. त्याच्यानंतर बघा इथं जनरलाइज फंक्शन. इथं जनरलाइज फंक्शन f ऑफ एक्स इज द रेग्युलर सिक्वेन्स ऑफ गुड फंक्शन.
and two generalized function are equal if their defining sequence are equivalent. ठीक आहे, इथं पण आपल्याला काही गरज नाहीये एवढी एमसीक्यू विचारलं जाईल असं काही. हा एक बघा इथं ज्यावेळेस गुड फंक्शन येईल आणि रेग्युलर फंक्शन येईल त्यावेळेस काय लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ एन ऑफ एक्स जी ऑफ एक्स डीएक्स इक्वल टू मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स. का? कारण एफ ऑफ एक्स कॉन्व्हर्जेस टू कुणाला? एफ ऑफ एक्स ला. बघा जी सिक्वेन्स आपण घेतो ते कॉन्व्हर्जेस घेतो एफ एन ऑफ एक्स दिस इज कॉन्व्हर्जेस टू एफ ऑफ एक्स. मग तुमच्याकडे इथं लिमिट आहे, याचा कॉन्व्हर्जेस कसं काढतो आपण? लिमिट एक्स n टेन्स टू इन्फिनिटी एफ एन ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स. म्हणजे टोटल याची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे? एफ ऑफ एक्स. सेम मग याची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे? एफ ऑफ एक्स पुट करून दिली कारण दिस इज अ कॉन्व्हर्जेस. हे झालं, ही व्हॅल्यू पुट केली. आता इथं आपल्याला याची एवढी काही गरज नाहीये. बघा नेक्स्ट जो आहे तुमच्याकडे हेवी साइड फंक्शन आणि दुसरा आहे तुमच्याकडे साइन फंक्शन. बघा दोघांची डेफिनेशन आपल्याकडे पाहिजे. हेवी साइड फंक्शन काय असतो बघा, तो एच ऑफ एक्स ने डिनोट करतो. एच ऑफ एक्स तर मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एच ऑफ एक्स जी ऑफ एक्स इंटू डी एक्स इक्वल टू 0 टू इन्फिनिटी जी ऑफ एक्स इंटू डी एक्स. म्हणजे जो फंक्शन जी ऑफ एक्स आहे तुम्हाला गिव्हन दिलं जाईल त्याचं आपल्याला काय काढायचं आहे? हेवी साइड फंक्शन. हा तुमचा झाला हेवी साइड फंक्शन. द जनरलाइज्ड फंक्शन एच ऑफ एक्स इज इक्वलंट टू द ऑर्डिनरी युनिट फंक्शन. आता नेक्स्ट आहे साइन फंक्शन. बघा साइन फंक्शनची डेफिनेशन ही लक्षात ठेवायची आहे. मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी साइन एक्स इंटू जी एक्स डी एक्स इक्वल टू 0 टू इन्फिनिटी जी ऑफ एक्स डी एक्स मायनस इन्फिनिटी टू 0 जी ऑफ एक्स इंटू डी ऑफ एक्स. दिस इज अ साइन फंक्शन. आता साइन फंक्शनचं एक एक्झाम्पल आहे साइन ऑफ एक्स मायनस 1 प्लस 1 x less than 0 x greater than 0. This is example of sine function. This is sine function. बघा तुम्हाला ह्या बुकची मी पीडीएफ पाठवेल. जे आहे मी ते तुम्हाला सांगत आहे की एमसीक्यू ला काय विचारलं जाऊ शकतो. ह्या स्टेपला जर करत राहिलो आपल्याला याचं काही सध्या देणं घेणं पण नाहीये. आपल्याला फक्त काय एमसीक्यू कोणत्या पॉईंटवर विचारलं जाऊ शकतो. अजून बघा एक विचारलं जाऊ शकतो एमसीक्यू काय की तुमच्याकडे साइन एक्स इक्वल टू 2 एच ऑफ एक्स मायनस आय एक्स कॅन बी सीन ॲज फॉलो. तर याचं जे सोल्युशन आहे तुमचं काही ना मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी डेल्टा ऑफ एक्स त्याचं पण काय गरज नाही. तर आपल्याकडे काय येऊ शकतो? दिस इज अ हे. तो 0 टू इन्फिनिटी जी ऑफ एक्स डी एक्स मायनस इन्फिनिटी टू जी ऑफ एक्स म्हणजे आपण हे प्रूव्ह केलं इथं. बघा याच्यामध्ये पण काही नाहीये. डेल्टा फंक्शन दिस इज अ डेल्टा ऑफ एक्स इज डिफाइन्ड फॉर द गुड फंक्शन फाय ऑफ एक्स. म्हणजे तुमच्याकडे एखादं गुड फंक्शन आहे डेल्टा दिस इज डेल्टा फंक्शन. तर याचं काय येतो की मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी डेल्टा एक्स आणि फाय एक्स हे जर दोन्ही फंक्शन तुमचं फाय एक्स काय गुड फंक्शन आहे एखादा तर या दोघांचं काय येईल बरं? फाय ऑफ 0. म्हणजे अँसर येईल ते काय तुमच्याकडं ह्या दोघांचं इंटिग्रेशन काढून जो अँसर येईल त्याला काय करायचं? फाय ऑफ 0. म्हणजे एक्स च्या जागी काय पुट करायचंय? 0. आता नेक्स्ट जो आहे ठीक आहे इथपर्यंत झालं. आता बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. तुम्ही हे जे मी सांगितलेलं एमसीक्यू येईल त्याच्यावर मी पण विचारेल आणि तुम्हाला युनिव्हर्सिटीचे जे एक्झाम होईल त्याचा पण असाच एमसीक्यू विचारलं जाईल. ठीक आहे. अजून तुम्ही काय डेल्टा एन ऑफ एक्स इक्वल टू हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं काय डेल्टा एन ऑफ एक्स इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एन अपॉन पाय ई रेस टू मायनस एन एक्स स्क्वेअर. ठीक आहे. तर डेल्टा एन एक्स काय असतो? टेन्स टू 0 ॲज एन टेन्स टू इन्फिनिटी फॉर all x is not equal to 0 and delta n tends to minus infinity as n tends to infinity as shown in this. ठीक आहे. हे तुम्ही एकदा वाचून घ्या. ओके थँक्यू.